धावफलकाला सुरुवात होते. तिसऱ्या दिवसातली पहिली धाव इथे पूर्ण होते आणि PHDA शिवाजीयन्स स्कोअर ओपन करतायत. डॉक्टर सचिन आहिरे 70, डॉक्टर रोहित चोपडे 70, डॉक्टर प्रवीण गायकवाड 61, डॉक्टर संदीप गाढवे 59, डॉक्टर निखिल नामुगडे 56. तर असे हे आहेत टॉप 10. डॉक्टर दिग्विजय राठोड 50. आत्तापर्यंतचे टॉप 10 बॅटर आहेत. तर टॉप 10 बॉलर डॉक्टर अभय शिंदे 6 विकेट. एकाच सामन्यामध्ये काल त्यांनी 4 विकेट घेतल्या. यस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक येईल समोर. एका धावे बरोबर फलक पुढे पोहोचणार आहे 2. डॉक्टर मंगेश सपकाळ 4 विकेट, डॉक्टर सूरज मासाळ 4 विकेट, डॉक्टर सुयोग डमडेरे 4 विकेट, डॉक्टर मिलिंद गाढवे 4 विकेट, डॉक्टर प्रशांत हगारे 4 विकेट, डॉक्टर सचिन अनभुले 3 विकेट. तर स्क्वेअर लेगकडे चेंडू यावेळेस जमिनीच्या समांतर. क्षेत्ररक्षक मागे आहे, चेंडूच्या सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. निश्चित 2 वेळा चेंडू एकदा त्याच्याच पायाला लागून पुढे जात होता, मात्र पुन्हा त्याने अडवला आणि काही धावा सेव्ड केलेल्या आहेत. संघ नायक तिथे क्षेत्ररक्षण करताना. डॉक्टर चेतन कोलते 3 विकेट, डॉक्टर दिग्विजय राठोड 3 विकेट, डॉक्टर निखिल नामुगडे 3 विकेट, डॉक्टर श्रीराज केसकर 3 विकेट, डॉक्टर अंबाजीत देशमुख 3 विकेट, डॉक्टर प्रवीण निरवणे 3 विकेट, डॉक्टर आकाश राठोड 3 विकेट, डॉक्टर रवी धायगुडे पाटील 3 विकेट, डॉक्टर किरण तायडे 3 विकेट. तर असे हे 3 विकेटपेक्षा जास्त विकेट घेणारे गोलंदाज आहेत. स्पर्धेमध्ये आपण पहिले 2 दिवस बघितलेले आहेत, त्याचाही थोडक्यात आढावा घेऊ आपण मॅचच्या सुरुवातीला. तर 1 धाव इथे पूर्ण होणार आहे आणि याबरोबरच पहिलं षटक पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा PHDA शिवाजीयन्स 5. सलामीची जोडी मैदानामध्ये 5 धावा. तर पहिल्या दिवशी स्पर्धेमध्ये आपण KRDDA बघितलं. 3 मॅचपैकी 2 त्यांनी जिंकल्या. 4 गुणांसह ते पोहोचलेले आहे सुपर 10 मध्ये. आर्यन ग्लान्स सातारा संघ देखील 3 पैकी 2 मॅच जिंकून ते सुपर 10 मध्ये पोहोचलेले आहेत. त्या दिवशी टीम WDA मात्र 3 पैकी 2 मॅच जिंकूनही स्पर्धेच्या सुपर 10 मध्ये पोहोचता आलेलं नाही. तर बारामती सुपर किंग्सनं 3 पैकी 3 मॅच जिंकलेले आहेत. आतापर्यंत एकमात्र संघ आहे. 5 धावा आहेत फलकावरती. एकमात्र संघ आहे की त्याने एकही मॅच हरलेली नाही. ते सुपर 10 मध्ये आहेत. टीम भिगवण 3 पैकी 2 मॅच जिंकत त्यांनी देखील सुपर 10 मध्ये प्रवेश केलेला आहे. तर एकूण 2 दिवसामध्ये 4 संघांचा प्रवेश सुपर 10 मध्ये झालेला आहे. आज देखील 4 संघ आहेत. आज देखील 2 संघ सुपर 10 मध्ये दाखल होणार आहे आणि ते कोण असेल याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळू शकतं. PHDA शिवाजीयन्स फलंदाजीला सुरुवात झालेली आहे. डॉक्टर शैलेंद्र शिंदे, डॉक्टर श्रीकांत लोकरे ही जोडी मैदानामध्ये यास लॉंग ऑनला फटका खेळलाय. जमिनीच्या समांतर फटका होता जरूर, मात्र थोडासा अडथळा असावा. चेंडूने अचानक बाउन्स घेतला आणि लॉंग ऑनसाठी ती सोपी गोष्ट ठरली. चेंडूचा स्पीड देखील कमी आलं. तो चेंडू कव्हर करणं दोघांनाही शक्य झालं. मिड विकेट आणि लॉंग ऑन बरोबर गॅप खेळला होता, मात्र एकच धाव मिळाली. डॉक्टर संतोष भोसले गोलंदाज. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर संतोषचा चेंडू होता आणि मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा प्रयत्न. 1 धाव तिथून येते आणि धाव फलक देखील पुढे वाढणार आहे. 7 धावा फलकावरती आहेत. डॉक्टर श्रीकांत स्ट्राईक एंडवरती. दोघांनी संयमी सुरुवात केलेली आहे. कुठलाही मोठा फटका नाही आहे, पण तरी देखील धावफलक सतत पुढे जातो. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे दोन्ही. ओहो हो, फुलटा जसा खराब चेंडू मिळाला. खरपूस समाचार. 6 धावा. षटकार.
पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप सरांचं आगमन इथे होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समवेत डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम देखील उपस्थित होत आहेत. दोन्ही उभयतांचं मनपूर्वक स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. अत्यंत सुंदर सकाळ, सूर्याची कोवळी, सूर्यकिरण मैदानावरती आहेत. हिरव्यागार गालीच्या वरती अत्यंत सुंदर क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत सगळे खेळाडू. तर षटक दुसरं एव्हाना सुरू झालेलं डॉक्टर संतोष भोसले. पहिला अगोदरचा चेंडू होता षटकार, त्यानंतर निश्चित चांगला कंट्रोल बॉल होता. आतलीकड लागल्यानंतर फाईन लेगला चेंडू असेल. 1 धाव तिथे प्राप्त होते. 14 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 14 धावा धाव फलकावरती. तर डॉक्टर संतोष पुन्हा एकदा तयार असेल. डॉक्टर शैलेंद्र स्ट्राईक एंडवर. वाह, सुंदर, खूप चांगला फटका आहे. टॉस मोठा आहे आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. एक्सपेन्सिव्ह आहे. यस, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही. पॅडवरती चेंडू आदळतोय. धावा मिळणार नाहीत आणि षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 18. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे डॉक्टर शैलेंद्र शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत लोकरे. 18 धावा फलकावरती. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये थोडीशी संयमी सुरुवात केली होती. तिथे मोठा फटका नव्हता खेळला दोघांनी, पण त्यानंतर जसं दुसऱ्या षटकामध्ये त्यांना काही सोपे चेंडू मिळाले तिथे मात्र मोठे फटके दाखवले दोन्ही फलंदाजांनी. डॉक्टर शैलेंद्रने 1 चौकार खेचत 4 चेंडूमध्ये 6, तर डॉक्टर श्रीकांत लोकरे 1 षटकार खेचत 8 चेंडूमध्ये 12. स्ट्राईक रेट दोघांचा 150 आहे, जो चांगला आहे. या वेगाने खेळले तरी देखील भरपूर धावा त्यांच्या गाठीला असू शकतात. पाहिजे अजून 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बराच उलटफेर इथे होणार आहे, कारण जे सरळ चालू आहे ते क्रिकेट नाही आहे. क्रिकेटमध्ये कधी उलटफेर होतो, उलथापालत होती, आणि तीच बघायची पुढे काय घडते. फुल टॉस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज पहिला बाद. तिथे क्षेत्ररक्षण करतात. अप्रतिम कॅच. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 18 धावांची भागीदारी संपुष्टात येते. डॉक्टर अक्षय पहिल्या चेंडूवरती, या स्पर्धेतला त्यांचा पहिला चेंडू होता आणि त्याच चेंडूवरती त्यांना यश मिळालेलं आहे. डॉक्टर आनंद कुमार लखपती असेल फलंदाज. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पोझिशन पूल खेळायचा होता, मात्र टायमिंग मिळालं नाही. 1 धाव मिळते आणि फलकावरती 19 धावा. PHDA शिवाजी यांचे संघनायक. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. PHDA शिवाजी यांचे संघनायक, विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या. यस, वाईड आहे. डावेष्टीच्या बाहेर चेंडू. एका अतिरिक्त धावे बरोबर 19 वरून 20 पर्यंत पोहोचतील PHDA शिवाजीयन्स. सुरुवात निश्चित चांगली होती, आश्वासक होती. 18 धावांची सलामी 2 षटकांमध्ये, पण तिथे डॉक्टर अक्षयनं पहिली विकेट मिळवून दिली. पुन्हा एकदा डॉक्टर अक्षय. पुरंदर फोर्टच्या बाजूने पुन्हा एक चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह आपण म्हणतो, लॉफ्ट केला होता चेंडू. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. कव्हर्समध्ये थोडासा गॅप मिळाला पाहिजे. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला असे फटके जर आले तर तिथे 4 मिळण्याच्या शक्यता खूप जास्त असतात, पण सरळ बॅटने खेळलेला हा फटका होता. परत एकदा सरळ बॅट
पुन्हा लॉफ केला चेंडू, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर केलं, तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तिथे येणार आहे. फलकावरती धावा 22. 1 बाद 22. PHDA शिवाजियन्स षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर शैलेंद्र शिंदे, डॉक्टर आनंद कुमार लखपती सलामी ही जोडी दुसऱ्या विकेटसाठी मैदानामध्ये. डॉक्टर शैलेंद्र शिंदे स्ट्राईक एंडवर. वाह, सुंदर फटका, ग्लान्स केला चेंडूला, स्क्वेअर लेगला, 4 रन. थँक्यू डीजे. PHDA शिवाजी यांचे संघनायक डॉक्टर ओम कुमार हलिंगे यांचा सन्मान पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप सरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. त्याचबरोबर डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम, डॉक्टर प्रवीण जगताप सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न झालेला आहे. विविध 20 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतात. वेगवेगळ्या असोसिएशन्स आहेत वेगवेगळ्या विभागांमध्ये आणि त्या असोसिएशनचे संघ. ओ हो 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 हो, इथे जबरदस्त फटका होता, फार मोठा बाउन्स नव्हता पण स्विंग बॅटचा जबरदस्त होता. 6 धावांची मोहर, शानदार षटकार. चांगलं षटक चाललेलं होतं डॉक्टर अक्षय यांचं. 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या, 1 विकेट देखील प्राप्त केली होती, पण शेवटचा चेंडू खराब होता, त्याचा खरपूस समाचार. 6 धावा घेत डॉक्टर शैलेंद्र यांनी स्कोअरला पोहोचवलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात आहे. PHDA शिवाजी यांची सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी ह्युमिडिटी असते हवेमध्ये, त्याचा फायदा गोलंदाजांना होत असतो. निश्चित थोडेसे उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ड्यू फॅक्टर फारसा जाणवणार नाही, गवत एकदम कोरडे, पण खेळपट्टीमध्ये जे मॉइश्चर असतं त्याचा फायदा होतो गोलंदाजांना, पण तसं चित्र इथे दिसत नाहीये. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येतोय आणि त्याचा परिणाम फलंदाजांनी खूप चांगले फटके मागच्या 3 षटकांमध्ये खेळलेले आहेत. नवीन गोलंदाज, 4थं षटक जे पुरंदर फोर्टकडून टाकलं जाईल, शेवटचं षटक असेल या बाजूनं आणि त्यानंतर आपण एंड बदलणार आहोत. सासवड शहराच्या बाजूने पुढची 4 षटकं येणार आहेत. डॉक्टर शैलेंद्र शिंदे ऑन स्ट्राइक. गोलंदाजाचं नाव समजलेलं नाहीये. डॉक्टर अमित बैरागी. डॉक्टर अमित गोलंदाज आणि फलंदाज डॉक्टर आनंद कुमार. चांगला फटका आहे, गॅप आहे तिथे, क्षेत्ररक्षक नाही अडू शकत. धावा 4. मोबदल्यामध्ये आणि स्ट्राइक एंड वरती डॉक्टर आनंद कुमार. पहिला चौकार. पुन्हा एकदा सरळ बॅट आहे आणि बेसिक्स खूप चांगले असल्यानंतर चांगली बॅटिंग निश्चित होते. बचाव भक्कम राहतो, 8 आक्रमण देखील करता येतं आणि बाद होण्याच्या संधी सुद्धा खूप कमी मिळतात क्षेत्ररक्षकांना. डॉक्टर शैलेंद्र, डॉक्टर आनंद कुमार दोघांनी खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, विशेष म्हणजे सफाईदार बॅटिंग. यस, अक्रॉस द बॅट ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला हात लावायचा आहे पण शेवटी नकार दिलेला आहे. बॉल प्ले मध्ये असेल तर कुठलाही फलंदाज अशा प्रकारे चेंडू हाताळू शकत नाही. पूर्वी हँडल दी बॉल हा एक स्वतंत्र नियम होता क्रिकेटमध्ये, आताही आहे तो, पण त्याचा क्रमांक बदललेला आहे. ॲब्स्ट्रक्टिंग टू दी फील्ड या नियमामध्येच त्याचा समावेश झालेला आहे, पण नियम आहे तो कमी केलेला नाही आहे. त्यामुळं चेंडू हाताळू शकत नाही कुठला फलंदाज आणि जर अपील केलं तर बाद दिलं जातं. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता, डावा पाय पुढे टाकत चेंडूला गॅप मध्ये ढकलून दिलंय. मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये बरोबर गॅप, सुईतून धागा ओवावा तसा चेंडू.
कार अजून आतापर्यंत त्यांनी या डावात खेळलेले आहेत. 41 एक गडी बाद. यस, चांगला बॉल आहे, लेंथ बॉल, अत्यंत प्रभावी. उजव्याच्या बाहेर थोडासा फलंदाजाला बाहेर खेचून आणण्याचा प्रयत्न केला आणि अखेर डॉट डिलिव्हरी. एक निर्धाव चेंडू सुद्धा महत्त्वाचा ठरेल. 2 चौकार आधीच या षटकामध्ये आलेत, त्यामुळं डॉक्टर अमित बैरागी यांना हे षटक कमी धावा संख्येचं ठेवण्यामध्ये. यस, परत एकदा थोडासा आतमध्ये होता चेंडू, हा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. 9 धावांचे षटक राहिलं, विकेट मिळाली नाही अमित बैरागी यांना. षटक 4 संपलेले आहेत. 41 वर 1. PHDA शिवाजियन्स. आता एंड बदलला जाईल सासवड शहराच्या बाजूनं. तर या ठिकाणी थोडा विश्रांती असेल. डॉक्टर सुनील मोरे यांना विनंती करतो, आपण तात्काळ मंचावरती या आणि नंतर परत एकदा मॅच सुरू होईल तेव्हा आपल्या टीमला जॉईन व्हा. खरं तर मधला वेळ असतो त्यांचा स्ट्रॅटेजीसाठी महत्त्वाचा असतो, पण ठीक आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्ही स्ट्रॅटेजी घरूनच बनवून आलेला आहात. डॉक्टर सुनील मोरे. एक्केचाळीस वर 1. 4 षटकांचा खेळ संपला. PHDA शिवाजियन्स. चांगली सुरुवात आहे, फक्त एकच फलंदाज दोघांनी गमावलेला आहे PHDA शिवाजियन्सनं. डॉक्टर शैलेंद्र शिंदे आणि डॉक्टर आनंद कुमार लखपती या दोघांनी अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये साकारलेली आहे. शांत, संयमी आणि विशेष म्हणजे मेरिटवरती खेळत ते डाव सजवत आहेत, डाव पुढे घेऊन जात आहेत. तर पाहायचं आहे कुठपर्यंत घेऊन जात आहेत. अजून 4 षटकं आहेत त्यांच्याकडे आणि विशेष म्हणजे बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे, खूप खोलवर आहे. त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. त्यासाठी अधिक आक्रमक फलंदाजी या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. डॉक्टर सुनील मोरे सरांचा. हॅलो हॅलो. एक्केचाळीस 41 लॉस ऑफ 1. 5वं षटक सुरू झालेलं. डॉक्टर अमर रायकंटीवार. वाईट चेंडू. 1 धावे बरोबर 42. डॉक्टर अमर रायकंटीवार गोलंदाज असेल 5व्या षटकासाठी. आतापर्यंत ज्या पद्धतीनं गोलंदाजांना वापरलेलं आहे, डॉक्टर किरण भालेराव 1 षटक, डॉक्टर संतोष भोसले 1 षटक, डॉक्टर अक्षय 1 षटक, डॉक्टर अमित बैरागी 1 षटक आणि 5वा गोलंदाज सलग 5व्या षटकासाठी वापरलेला आहे. धावबाद होण्याची शक्यता इथे भरपूर होती, पण खूप उशिरानं थ्रो जातोय.
तो अधिक वेगात जाणं अपेक्षित होतं, तिथे उशीर झाला आणि फलंदाज मात्र बचावलेला आहे. फलकावरती धावा 43, षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. 5 गोलंदाज वापरायचे आहेत आणि 5ही गोलंदाज एक सलग वापरलेले आहेत, पहिले 5. त्यामुळे पुढच्या 3 षटकांसाठी त्यांच्याकडं जवळपास 5 ऑप्शन राहणार आहेत की कोणत्या 5 पैकी कोणते 3 गोलंदाज पुन्हा रिपीट करायचे आहेत. संघनायकाकडे आता ऑप्शन भरपूर आहेत, त्यामुळे तो त्याचा खुबीने वापर करू शकतो. मात्र पहिल्या एंडकडून 4 गोलंदाज, म्हणजे सगळ्या गोलंदाजांना दोन्ही एंडकडून गोलंदाजी करता येणार आहे. यस, चांगला फटका आहे, पण तिथे टॉस मोठा होता, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मिसफिल्ड आणि 4. चार धावा इथे प्राप्त होतील. चौकारा बरोबर धावफलक 47. 5व्या षटकामध्ये 47 धावा. लेंथ वरती टाकलेला चेंडू होता, सरळ पॅड वरती आदळलेला आहे. एक आवाज आला गोलंदाजाकडून, कदाचित स्टंपच्या समोर असेल फलंदाज. लेग बिफोर विकेट हा जो नियम आहे तो या स्पर्धेमध्ये ऑफ आहे, त्यामुळे अशा प्रकारची विकेट तुम्हाला मिळणार नाही. ही नेहमीच कुठेही वादग्रस्त असते. यस, हो, शॉट ऑफ लेंथ आणि इथे जबरदस्त उंच टोले जंगलान्स. धावा 6. परत एकदा उंच फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच सुटणार आहे. जीवदान इथे प्राप्त होतो. या अगोदर पहिला कॅच अप्रतिम पकडला गेला होता, मात्र इथे कॅच ड्रॉप होतोय जीवदान. आणि या जीवदानाचा फायदा कसा उठवणार आहे डॉक्टर श्रीकांत लोकरे. तर षटक याबरोबरच संपलेलं आहे. पंचांनी बॉलची खात्री करा, बॉलची खात्री करा. इथे षटक संपलेलं आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका असते. अन्यथा कॉमेंटेटर्स किंवा स्कोरर्सला पंचांना थांबवण्याची कुठल्याही प्रकारची अनुमती नसते किंवा तो अधिकारही नाही. आम्ही पंचांची दिलगिरी व्यक्त करतो. अनेक वेळा 7 चेंडूंचं षटक सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काउंट झालेलं आहे आणि 5 चेंडूंचं षटक पण कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळं पंचांचा अधिकार येतो. पंच ज्यावेळेस षटक समाप्तीची घोषणा देतील त्याच वेळेस षटक संपतं. पण आपल्याकडे एखाद्या संघाला त्याचा तोटा होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. यस, डॉक्टर किरण भालेराव गोलंदाज असेल. या अगोदरचं षटक, पहिलंच षटक टाकलं होतं डॉक्टर किरण भालेराव यांनी. 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर एक कॅच पण अप्रतिम पकडला होता.
पुढे येत खेळायचा प्रयत्न, मागे जात कॅच होईल का निश्चित नाहीये. पुन्हा एकदा जीवदान होतंय. अवघड होतं कॅच मागे जात पकडणं, निश्चित अवघड होतं, पण इथे तो पकडणं गरजेचं आहे. हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट झाले तरच विजयाच्या संधी निर्माण होतील, पण तसं घडलेलं नाहीये. 2 कॅच ड्रॉप होत आहेत. भरपूर जीवदानं या दोन्ही फलंदाजांना मिळत आहेत. डॉक्टर आनंद कुमार लखपती स्ट्राईक एंडवर. चांगला फटका कव्हर्स मध्ये, कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. हडपसर चौकार. हवेमध्ये जरूर चेंडू वळण घेणार आहे चेंडू आणि त्यासाठी तयार होता बॅकफूट पॉइंट. अडवतोय चेंडू, एक धाव प्राप्त होते. फलकावरती धावा पोहोचतील 62. PHDA शिवाजी N62 लॉस ऑफ 1. 44 धावांची भागीदारी 21 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये उभे होते. पाहतो 21 चेंडूमध्ये 44. दोघांनी चांगला स्ट्राईक रेट राखलेला आहे. यस, स्क्वेअर लेगला फाईन लेगकडे चेंडू जाईल. डाव्या बाजूला झेपावत कॅच पकडण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा फसले आहे आणि पुन्हा एकदा एक जीवदान, तर धावफलक पुढे पोहोचेल 63. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि 63 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. डॉक्टर किरण भालेराव अत्यंत प्रभावी गोलंदाजी. विकेट मिळाली नाही अजून, एकमात्र गोलंदाज आहे की ज्यांना विकेट मिळालेली आहे. कोणी या व्यतिरिक्त यशस्वी नाही. डॉक्टर अक्षय उजव्या बाहेरचा चेंडू, इथे निर्धाव. पुन्हा चांगलं षटक आहे. आतापर्यंत प्रत्येक षटकामध्ये ज्या धावा जात होत्या डॉक्टर किरण भालेराव यांनी पुन्हा धावा रोखलेल्या आहेत. 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा. या षटकामध्ये मात्र 8 धावा खर्च झालेले आहेत. 6 षटकं संपतायत. 63 वरती एक PHDA शिवाजी एन्स. 2 षटकं अजून शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये नवीन गोलंदाज डॉक्टर संदीप नांद्रे. मला वाटते 6वा गोलंदाज इथे वापरण्याचा प्रयत्न होतोय संघनायकाकडून. 5 गोलंदाज वापरण्याचं मर्यादा आहे. मर्यादा नाही, कमीत कमी 5. जास्तीत जास्त आपण 8 वापरू शकता, किंवा अलीकडचे नियम सांगतात की गोलंदाजाला षटक सोडायचं असेल तर दुसराही गोलंदाज ते षटक कंप्लीट करू शकतो. त्यामुळे तुम्ही 11 बॉलरचा देखील वापर करू शकता. पूर्वी फलंदाजांना गोलंदाजांना अशी अनुमती नसायची. आता रिटायर्ड आउट देखील यायला लागलेलं आहे. त्यामुळे एखाद्या फलंदाजाला नसेल खेळायचं तर तो सोडून जाऊ शकतो. गोलंदाज डॉक्टर संदीप. डॉक्टर संदीप हे 6वे गोलंदाज आहेत. 7व्या षटकामध्ये त्यांचा वापर होतो. एकमात्र गोलंदाज आहे डॉक्टर किरण भालेराव ज्यांनी 2 षटकं टाकलेली आहेत. यस, लेंथ बॉल. त्यामुळे एक तगडं बॉलिंग युनिट आहे असं म्हणू शकतो आपण. धावबाची संधी असू शकते तिथे. थ्रो थोडासा मागे पडतोय. एकदम जवळ स्टंपच्या जवळ थ्रो असेल तर तो अडवून पटकन स्टंप उडवणं सोपं जातं गोलंदाजाला किंवा यष्टिरक्षकाला. त्यामुळे थ्रो देखील खूप महत्त्वाचे असतात. खेळाचा तो भाग आहे. एका धावेबरोबर धावफलक 64 वरती 65 वरती 1. 2 धावा इथे पूर्ण केल्यात या चेंडूवरती. डॉक्टर संदीप नांद्रे गोलंदाज. फलंदाज डॉक्टर शैलेंद्र. हो, खराब होता चेंडू आणि चांगला समाचार, नो बॉलवर थेट चेंडू उसाच्या वावरात.
षटकार आलेला आहे. 4 चौकार 2 षटकार डॉक्टर शैलेंद्र शिंदे यांच्याकडून. 36 वरती नाबाद मात्र 17 चेंडूमध्ये. यस, लेंथ बॉल होता. वाईड यॉर्कर आम्ही म्हणतो अशा चेंडूंना, पण फटका खेळलाय तिथे कव्हर पॉइंटकडे. 1 धाव प्राप्त होते. 66 धावा, 1 गडी बाद. सुरुवातीला डॉक्टर शैलेंद्र शिंदे यांना आपण पाहिलं होतं की साधारणतः 100 त्यानंतर 150चा स्ट्राईक रेट झाला. आता तो जवळपास 200च्याही पुढे 211चा स्ट्राईक रेट आहे डॉक्टर शैलेंद्र शिंदे यांच्याकडे. सेट झाल्यानंतर धावांचा वेग त्यांनी अधिक वाढवलेला आहे आणि महत्त्वाचं जो फलंदाज सेट होतो तर त्याच्याकडून अपेक्षा अशीच असते की त्याने धावांचा वेग वाढवला पाहिजे आणि तो वाढवला आहे डॉक्टर शैलेंद्र यांच्याकडून. फलकावरती धावा पोहोचतायत 74, 74, लॉस ऑफ 1. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर संदीप नांद्रे यांना गोलंदाजीला आणण्याचा निर्णय थोडासा फसलेला आहे का, कारण 11 धावा पहिल्या 3 चेंडूमध्येच खर्च झालेल्या आहेत. स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेग तयार आहे तिथे. एकच धाव प्राप्त होऊ शकते. 75 PHDA शिवाजीयन 75 for 1. डॉक्टर संदीप नांद्रे. फलटण संघाचे संघनायक टॉससाठी या. फलटण संघाचे संघनायक. यस, बाहेरची कड आहे आणि दुसरा फलंदाज संदीप नांद्रे. आपण थोडं प्रश्नचिन्ह तयार केलं होतं की ब्रेक थ्रू नाहीये आणि रन्स पण आलेले आहेत, तर संघनायकाचा उद्देश जो होता तो सफल होतोय कारण विकेट मिळते डॉक्टर संदीप नांद्रे यांना. 75 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि एक जबरदस्त फलंदाजी सुरू होती. मोठी भागीदारी देखील या दोन्ही खेळाडूंमध्ये सेट झाली होती. ही भागीदारी ब्रेक करणं यशस्वी झालेलं आहे. यस, लॉफ केला चेंडू. इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. नाव डॉक्टर अतुल झोलेकर. पहिला फलंदाज 18 धावसंख्येवरती बाद झाला होता. दुसरा फलंदाज 75 धावसंख्येवरती बाद झाला. जवळपास 57 धावांची भागीदारी या दोघांमध्ये सेट झालेली आहे. दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची एक मोठी भागीदारी आणि मोठ्या भागीदाऱ्या रिकरिंग डिपॉझिट प्रमाणे असतात. छोट्या जरी असल्या तरी त्यांचं महत्त्व मोठं असतं कारण रिटर्न्स भरपूर मिळत असतात. सतत दोघांनी कन्सिस्टन्सी धावा बनवल्या. असं कुठलंही षटक नव्हतं की जिथे धावा आल्या नाहीत किंवा एखादा गोलंदाज अचानक मध्ये येऊन प्रभावित करून गेलेला आहे असंही नाही. त्यामुळं या 7 षटकांमध्ये फलकावरती तब्बल 79 धावा लागलेल्या आहेत. 2 बाद 79, 7 षटकं संपलेले आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होईल. डेथ ओव्हर मधलं हे हाणामारीचं षटक आहे. गोलंदाजाचं नाव लॉंग ऑन कडे चेंडू. 1 धाव एव्हाना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्रायकर अधिक वेगवान आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण आहे. गोलंदाजाचं नाव डॉक्टर अमित बैरागी. लॉंग ऑन कडून 1 धाव. 83, 2 धावा इथे मिळतील. 83 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 8 मैदानामध्ये सुरू आहे. डॉक्टर शैलेंद्र शिंदे अर्धशतकाच्या उंबरट्यावर. 22 चेंडूमध्ये 48 धावा, 4 चौकार 3 षटकार. डॉक्टर शैलेंद्र शिंदे ऑन स्ट्राईक. अर्धशतक.
खूप कमी फलंदाज आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये अर्धशतक फटकावलेले आहेत. निश्चित इथे एक धाव डॉक्टर शैलेंद्र पूर्ण करतील फलकावरती. यस, फटका खेळलेला आहे तो सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. दोन गडी बाद. डॉक्टर शैलेंद्र शिंदे नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. अर्धशतक त्यांच्या पुढ्यात आहे. पायचं एक धाव एव्हाना प्राप्त होणार आहे. स्क्वेअर लेग वरून थ्रो येईल तर एकच धाव इथे पूर्ण होईल आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 89. तर अर्धशतकांशी आपण चर्चा करत होतो. स्पर्धेमध्ये 3 अर्धशतकं एकाच फलंदाजाने ठोकलेली आहेत, ते म्हणजे डॉक्टर अविनाश गावडे. 70 हा त्यांचा हायेस्ट स्कोर राहिलेला आहे. एका मॅचमध्ये 58, एका मॅचमध्ये 53. तर डॉक्टर सूरज मासाळ 60 धावा, डॉक्टर अनिकेत कड 53 धावा, अशी एकूण स्पर्धेमध्ये 5 अर्धशतकं आतापर्यंत नोंदवली गेलेली आहेत आणि डॉक्टर शैलेंद्र 49 धावसंख्येवरती नाबाद. यस, कनेक्शन नाहीये. धावबादची संधी असू शकते इथे. फलंदाज बाद आहे. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती आहे. या ठिकाणी आज सगळे 4ही संघ नवीन आहेत. ICC जरी वाईड साठी DRS अलाउ करत नसेल, पण या मैदानामध्ये पुरंदर मेडिकल असोसिएशननं वाईड साठी पण तुम्ही रेफरल घेऊ शकता, नो बॉल साठी पण घेऊ शकता. फक्त कॅच आउट आता LBW नाहीच आहे म्हटल्यानंतर तो प्रश्नच नाही. झेलबादसाठी आपल्याला रेफरल घेता येणार नाही, कारण आपल्याकडं तशी सिस्टीम नाही आहे. तर इथे वाईडसाठी रेफरल घेतलाय आत्ता. चला, आपले 7S लाईव्हचे ऑपरेटर आदित्य सर, त्यांना थोडा त्रास होईल, कारण 10 सेकंदामध्ये तुम्ही घेतला तर ते पटकन रिवाइंड करू शकतात, पण आता त्यांना थोडंसं अधिक जास्त वेळ मागे जावं लागेल, त्यामुळे थोडा जास्त वेळ जाऊ शकतो. तर वाईट बॉल आहे, रेफरल अनसक्सेसफुल. आणि बरोबर आहे, त्यांनी घेतला, त्यांना माहिती आहे की रेफरल घरी घेऊन जाऊन तर काय करायचं नाही आहे. काही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत तर त्याचा वापर केला पाहिजे. चांगला फटका, धाव इथे पूर्ण होईल आणि अर्धशतक. डॉक्टर शैलेंद्र शिंदे यांचं अर्धशतक इथे पूर्ण होतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचे सहकारी त्यांचं स्वागत करतायत. 91 धावा PHDA शिवाजियन्स. फायनल स्कोअर 3 बाद 91 विजयासाठी सिंहगड लायन्सला 92 धावांची आवश्यकता आहे. 92 रन रिक्वायर्ड टू विन.